नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। त्यासाठी मी इथे पाव किलो पनीर घेतलेला आहे। पनीरची भाजी बनवण्यासाठी मी एक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे, लाल मिरची, थोडंसं खोबरं, कांदा, टोमॅटो। आता हे चांगलं आपल्याला तेल टाकून कढईत भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायचं आहे। थोडीशी हळद पावडर टाकायची आहे आणि थोडंसं मीठ। आता हे सगळं साहित्य आपल्याला थोडंसं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा आपली ग्रेव्ही तयार आहे। आता ही ग्रेव्ही आपल्याला तेलात टाकून छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। बघा आपली ग्रेव्ही छान परतत आहे। आता आपण याच्यात ॲड करत आहोत पनीर बटर मसाला। तुम्ही पनीर टिक्का मसाला देखील किंवा पनीर मसाला देखील घेऊ शकता। मी पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे। मी थोडेसे ॲड करत आहे मिरची पावडर, याने छान तरी येते भाजीला। हे सगळं थोडंसं मीठ टाकून आपल्याला परत छान परतून घ्यायचं आहे। हे बघा ग्रेव्ही परतते तोपर्यंत मी एका प्लेटमध्ये थोडंसं दही घेऊन त्यात हा पनीर बटर मसाला ॲड केलेला आहे। थोडीशी हळद पावडर, मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला याची देखील छोटीशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता छान भाजीला तेल सुटलेलं आहे, ग्रेव्ही छान परतलेली आहे। आता मी ॲड करत आहे तळलेले पनीरचे तुकडे। हे टाकून आपल्याला थोडं हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्तही मिक्स करायचं नाही आहे आणि 2 मिनिटं ठेवायचं आहे। हे बघा आपली पनीर भाजी, सुंदर अशी पनीर भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा।